येवला जिल्ह्यामध्ये दुसरा वाल्मिक करार तयार झालेला आहे. पोलिसांनी राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची सखोल चौकशी करावी. यांनी महिला लॉकअप सुद्धा तोंड टाकलेलं आहे. एसपी याच्यावर कारवाई करत नाही. काल आयजीना भेटायला गेलो होतो. आयजीने सुद्धा सांगितलं होतो सुद्धा याचा समाविष्ट आहे. नृत्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे चालू आहे. आज या ठिकाणी तुम्ही काय केलं नेमकं? मी आज आत्महत्या प्रयत्न केलेला आहे. मला उपोषणाची वेळ आली. मला न्याय मिळाला पाहिजे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ ह्या एसपी वरती सुद्धा त्याच्या माध्यमातून कलेक्शन झालं. इंजिन रस्ता प्रकरण खूप मोठा आहे. माझ्यासारख्या माणसाला चोरीचा निकाल लावायचा आणि चोरीकडनं पैसे गहून घ्यायचे. दिसत जाईल तिथे पैसे गहून घ्यायचे. आणि मला माझ्या मुलाबाळांना माझा मुलगा सीएटी झालेला आहे. तिथे मी पोराची ऍडमिशन घेऊ शकत. माझे 4 कोटी रुपये अडकलेले आहेत. हातून वजारीने माझ्या चोरीच्या केसमध्ये वारंवार पैसे काढलेले आहेत. रामकृष्ण वाटीकडे तपास होता, परंतु त्यांनी तिथे हस्तक्षेप केला. रोज सकाळची संध्याकाळची रात्री 10 ते सकाळच्या 12पर्यंत तो मला घेऊन बसायचा. रोज दारू आणा, हे आणा, ते आणा. 8 महिन्यात मला फिरवलं. एलसीबीकडे गुन्हे ओपन केले, वर्ग केले मी. तिथे देखील गणेश वाघमारेंनी 50 गुन्हे त्यांनी ओपन केले. त्या अनुषंगाने माझा गुन्हा ओपन न करता माझ्याकडनं त्यांनी पैसे काढलेले आहे. माझं संजय राम बोराळे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं चिंचोली सबस्टेशनवर काम करतो. माझी विनंती आहे, न्यायबाप आपण मला न्याय द्यावा. मला मारून टाकाल तुम्ही. मारून टाका. वाल्मिक करार त्या दुसऱ्या हातूमध्ये वाल्मिक करार. आज तो दुसरा आघात झाला जळगाव जिल्ह्यामध्ये. पोलीस जळगाव जिल्हा पोलीस चालवत होतो. पोलिसांचा सगळं खाता चालवतो. एसपी सुद्धा घाबरतात त्यांना. वाल्मिक करार दुसरा काय झालेला आहे. अतुल वंजारी म्हणजे वाल्मिक करार आका लागून जाईल त्याला.